हरिओम। समाधिपाद सूत्र क्रमांक 36। विशोका वा ज्योतिष्मती अर्थात विशोका म्हणजे शोकहीन, ज्याला शोक नाही, जो दुःखरहित आहे, जो चिंतामुक्त आहे असा तो। वा म्हणजे किंवा, आणि ज्योतिष्मती म्हणजे प्रकाशयुक्त, ज्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञान प्रकाश आहे, ज्याचे चित्त तेजस्वी आहे, ज्याचे चित्त निर्मळ झालेले आहे आणि प्रबुद्ध झालेले आहे असा तो ज्योतिष्मती। चित्त विशोका व ज्योतिष्मती म्हणजे चित्त जर शोकरहित म्हणजे विशोका झालेले असेल किंवा ज्ञान प्रकाशाने उजळलेले म्हणजे ज्योतिष्मती झालेले असेल तर ते चित्त स्थिर होते, शांत होते आणि प्रसन्न होते। या सूत्रामध्ये पतंजली असं सांगतात की मन स्थिर करण्याच्यासाठी किंवा ध्यानामध्ये अंतर्मुख होण्याच्यासाठी असेही एक साधन आहे की मनाला दुःखरहित अवस्थेमध्ये म्हणजे विशोका अवस्थेमध्ये किंवा आत्मप्रकाशाने उजळलेल्या अवस्थेमध्ये म्हणजे ज्योतिष्मतीमध्ये ठेवावे। जेव्हा मनावरती शोक असतो, दुःख असतं, मोह असतो, द्वेष असतो, मत्सर असतो, याचा कुठलाही लवलेश नसतो, तेव्हा अंतःकरणामध्ये ज्ञानप्रकाश आपोआप प्रकट होतो। आणि हीच ती अवस्था आहे ज्याला पतंजली ज्योतिष्मती अवस्था असे म्हणतात। साधकाने ध्यान करताना जर मन शोकरहित, पश्चातापरहित किंवा दुःखरहित ठेवले तर मन स्थिर होते, आणि या उलट जर ध्यान करताना मनामध्ये शोक असेल, पश्चाताप असेल किंवा दुःख असेल तर मन स्थिर होत नाही। म्हणून साधकाने शोकविरहित मन शांत ठेवावे किंवा अंतर्मनामध्ये आत्मप्रकाश अनुभवावा, त्याने त्याचे ध्यान सुलभ होते आणि चित्त एकाग्र होते। धन्यवाद।